जय महाराष्ट्र. मी माझं नशीब समजतो की माझा वाढदिवस हा जूनमध्ये आहे, म्हणून तुमचे निकाल आले तरी आपला सत्कार होत आहे. जर मार्च एप्रिलमध्ये असता तर तुम्हाला वाटलं असतं की माझ्यामुळे तुम्हाला परीक्षेला बसायला मिळतंय किंवा लागतंय असं. पण आज खरोखर एवढे सगळे विद्यार्थी बघून मला मनापासून आनंद होत आहे. कट ऑफ जरी तुम्ही 80%चं ठेवलं असेल तरी एवढे सगळे विद्यार्थी आजकालच्या ह्या पूर्ण रेसमध्ये 80% मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. वरून तू जेव्हा सांगत होतास, कारण हा गुणगौरव सत्कार खरं तर तसं पाहायला गेलं तर तुमच्यासारख्या सगळ्या चांगल्या विद्यार्थ्यांचा हा एक सण असतो. 90% 80% ज्यांना मिळत असतात तुम्हाला आनंदाचा दिवस असतो. आम्ही सगळे बघत असतो आमचा नंबर लागतोय का लागतोय का लागतोय का. आणि तू जे आत्ता सांगत होतास की 91% 10वीत मिळाले, नंतर 12वी, मग इंजिनिअरिंग, मग कोलंबिया, आणि नंतर आमदाराचं बोलत असताना मी तेच चित्र बघत होतो की आत्ता आपण विरोधी पक्षात बसून समोर घोषणाबाजी करत असतो. आणि मग कोणीतरी विचारलं की वरून शिकून कुठून आला, तर कोलंबिया. मला आठवतं तोही दिवस जेव्हा आपण सरकारमध्ये होतो आणि एक आमची बैठक चाललेली, तेव्हा तू कुठेतरी आंदोलन करत होता. आमची शासकीय बैठक चालली होती, 2-4 अधिकारी माझ्या समोर बसले होते आणि सडनली टीव्हीवर वरुण सरदेसाई हे आंदोलन करतात असं चित्र दिसायला लागलं, घोषणा देतोय वरुण वगैरे. तेव्हा वरुण आमदार नव्हतं. आणि मग मला हे अधिकारी, सर ये अपना ना, बोला सर अपने साथ रहता ना. हा बोला ये आंदोलन कर रहे हैं. मी वरुणला फोन केला, म्हणलं वरुण पुढच्या 2-3 दिवस आता नुसतं कोलंबियाचा टी-शर्ट घाल, चष्मा घाल आणि तू एकदम असा स्टुडंट वाटला पाहिजे असा फिर, परत इम्प्रेशन बनेल, नाहीतर लोकांना वाटेल तू आंदोलनच करतो. पण आता जर चित्र पाहिलं कोलंबिया युनिव्हर्सिटीचं तर आंदोलनापेक्षा काही फार वेगळं नाही. युएसच्या प्रत्येक मला वाटतं युनिव्हर्सिटीमध्ये आता आंदोलनच चालू आहेत. असो, हे जरी असलं तरी मला वाटतं ह्याच्यातून 2-3 महत्वाच्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत, शिकण्यासारख्या आहेत. नुसतं वरुण म्हणून नाही किंवा माझा भाऊ म्हणून नाही. तर पहिलं म्हणजे एका जिद्दीने, एका चिकाटीने अभ्यास करणं, जो तुम्ही केलेला आहे. मला वाटतं तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. अभ्यासाची पद्धत वेगळी वेगळी असते. कोण रात्रभर अभ्यास करतं, कोण सकाळी पहाटे उठून अभ्यास करतं, कोणाला अभ्यास सहज जमतो, कोणाला पाठ करायला लागतं. आणि हे सगळं होऊन जेव्हा तुम्ही पेपर देता, प्रत्येकाचा स्ट्रेस लेवल हा वेगळा असतो. कारण जेव्हा आम्ही इथे उभं राहून सांगतो की स्ट्रेस घेऊ नका किंवा जास्ती काही प्रेशर घेऊ नका, हे बोलायला फार सोपं असतं. पण आपलं प्रत्येकाचं एक वेगळं वेगळं मनाची ताकद असते, धैर्य असतं, एक मनाची शक्ती असते. कोण प्रार्थना करतं, काही काही लोकांना चक्कर येते, काही काही लोकांना वाटतं की मी पेपरमध्ये खूप जास्ती लिहून आलोय. मला हे पण लोक माहिती आहेत, काही लोकांना वाटतं की मी पेपरमध्ये खूप कमी लिहून आलेलो आहे. आणि हे सगळं करून जेव्हा तुम्हाला मार्क मिळतात आणि तुम्हाला यशस्वी ठरवलं जातं, ही तुमची यशाची पहिली पायरी असते. मी तुम्हाला एवढंच सांगेन, कारण इथे तुम्हाला काउन्सिलर तर आलेच होते. मला वाटतं सर आपण सगळ्यांना सांगितलं की कसं पुढे जायचं, कुठचं तुम्ही मार्ग निवडायचा असतो. तुम्ही जे आत्तापर्यंत करत आलेला आहात ते योग्यच समजा. कारण ह्या मार्गाने जे काही तुमचे मार्ग असतील, पाठ करण्याचे असतील, समजून घेण्याचे असतील, युट्यूबवरनं शिकण्याचे असतील, क्लासेसमधून शिकण्याचे असतील, ते आत्तापर्यंत योग्य ठरलेले आहेत. इथून पुढे जाताना ही पहिली पायरी तुमची यशस्वी ठरलेली आहे. साहजिक आहे, शाळेत जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्हाला एक वेगळं कवच असतं. तुमचे प्रिन्सिपल असतात, शिक्षक असतात, तुमचे मित्रमैत्रिणी असतात आजूबाजूला. त्या वर्गातून बाहेर पडता. 11वी 12वीचं कॉलेज हे थोडं वेगळं असतं. 12वीतून तुम्ही जेव्हा पुढे जाता, इथे किती विद्यार्थी 12वीचे आलेले आहेत, 12वी पास. तुम्ही जेव्हा आता सिनियर कॉलेजमध्ये जाल, पूर्णपणे तुमचा कॉलेजचा एक माहोल असतो तो बदलला जाईल. एक तर तुम्ही सिनियर म्हणून जाता, ते होत असताना तुम्हाला जेवढं कवच 10वी पर्यंत होतं ते थोडं वेगळं होईल. 11वी 12वीचं कवच थोडं तुटलेलं असेल आणि एकदमच तुम्ही एका वेगळ्या आयुष्यात आता पाय ठेवणार आहात. टेम्पटेशन्स वेगळे वेगळे असतात. तुम्हाला इकडे तिकडे खेचलं जाईल. मित्रमैत्रिणी तुम्हाला सांगतील की अरे हे काय करतोय, ते काय करते, चल इथे फिरायला जाऊया, तिथे फिरायला जाऊया. पण एकच सांगेन मी तुम्हाला, आत्तापर्यंत तुमचे जे शिक्षक आहेत किंवा आई वडील आहेत, जे तुम्हाला सांगत आलेत आणि तुम्ही जे करत आलेले आहात, ज्यांनी तुम्हाला यश दिलेलं आहे, ते सोडू नका. वेगळं काही करण्याचं गरज नाही. पण आत्तापर्यंत जे तुम्हाला यशस्वी ठरवत आलेलं आहे ते जरी तुम्ही सोडलं नाहीत तरी मग पुढचे टप्पे जे असतात आयुष्यातले ते तुम्हाला यश देत राहील. अर्थात जसं आता वरुण पण सांगत होतं किंवा अनिलजी सांगत होते की करिअरमध्ये तुम्हाला काय कधी कुठे नेईल हे तुम्हालाच कळणार नाही. कदाचित असाही प्रसंग येईल कॉलेजमधून की तुम्ही एखाद्या आंदोलनामध्ये याल, त्याच्यातून राजकारणात याल,
आणि गमतीचा भाग जरी आम्ही बाजूला सोडला की चला एवढं शिकून राजकारणात काय वगैरे करता, राजकारणात आज सुशिक्षित लोकांची गरज आहे किंवा समजून घेऊन राजकारण एका चांगल्या दिशेला नेण्याची गरज आहे. आणि आम्ही सगळे मंचावर जे आहोत, शिक्षण आपलं वेगळं वेगळं असतं, पण आयुष्यातून जे आपण शिकत असतो, जे प्रसंग येतात आपल्या समोर त्याच्यातून जे शिकत असतो, कदाचित कोण आता तुम्ही देशभरात बघाल, जगभरात बघाल, काही काही लोक शाळेतून ड्रॉपआउट असतात, काही काही लोक कॉलेजमधून ड्रॉपआउट असतात, कोणी मोठा उद्योगपती बनतो, कोण राष्ट्रपती बनतो, कोण प्रधानमंत्री बनू शकतं. पण याचा हा अर्थ नाही की ते जे करतायत तेच बरोबर आहे आणि तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही जे आतापर्यंत करत आलेला आहात, तुम्हाला जे आता योग्य वाटतंय, तुम्हाला जे मनाला पटतंय ते जर तुम्ही करत राहिलात, तुमच्या कुठेतरी अंतरात्म्याला वाटलं की हेच मी करतोय ते बरोबर आहे, तर आणि तरच तुम्हाला यश पुढचं मिळू शकेल. आणि ते तुम्ही एका वेगळ्या चिकाटीने करणं गरजेचं आहे. आज जो सत्कार होणार आहे आपला, हा काही पुरेसा नाहीये. जे आज 10वीत ज्यांना यश मिळत आहे, जे 80%हून जास्ती गुण मिळालेले आहेत, मी हीच प्रार्थना करीन की तुम्हाला 12वीत ह्याच्याही पुढे जाण्याची संधी मिळावी. पुन्हा एकदा तुमचा गुणगौरव तिथे होईल. 12वीत जे आहेत ते आता सिनियर कॉलेजमध्ये जातील. सिनियर कॉलेजमधून वेगळे तुम्हाला मार्ग ओपन अप होतील. तुम्हाला वेगळे करिअर पाथ ओपन अप होतील. तुम्हाला सायन्समध्ये काय करायचं, तुम्हाला कॉमर्समध्ये काय करायचं, तुम्हाला आर्ट्समध्ये काय करायचं. मी तर हे पण सांगेन की ह्या 3 ज्या आपल्या स्ट्रीम्स आहेत, कारण खूप वेळा मी पाहतो आपल्या देशामध्ये ह्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्समध्येच आपण अडकलेलो असतो, कधी ह्याच्या बाहेर येत नाहीये, व्यक्त पण होत नाहीये, प्रश्न आपण विचारत नाहीये. पण आपल्या तरुण पिढीचा आणि खास करून आपली जी पिढी आहे, मग एक जेनझी आहे, त्याच्या पुढे आता मला वाटतं अल्फा जनरेशन आलंय, त्याचे काही शब्द कळत नाहीत, पण ते जरी कळले नाहीत तरी मला वाटतं मूळ भूमिका हीच असायला पाहिजे की जे आपल्याला आयुष्यात कळत नाही, की ज्याला आपल्याला वाटतं की हे चुकीचं आहे, त्याला प्रश्न विचारणं. जी काही सायन्सची थिअरी असेल, मॅथ्सची थिअरी असेल, कुठचाही थिअरम असेल तुमच्या समोर, किंवा सामाजिक काही व्यवस्था असेल ज्याला तुम्हाला वाटतं की नाही हे चुकीचं आहे, आपण इथे प्रश्न विचारलाच पाहिजे, इथे बदल घडवलाच पाहिजे, तिथे तुम्ही उभं राहिलं पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी करण्याचं संधी मिळते. आहे अनेक लोक असे असतात जे ह्या गुणगौरव सोहळ्यात येतात, 90%, 95%, 99% मिळाले असतात, काही काही लोकांना 100% मिळाले असतात. पण पुढे जाऊन आपण त्याचं काय करतो, त्या सर्टिफिकेटचा आपण नक्की काय वापर करतो, हे तुमच्या हातात असतं. काही काही लोक ठरवतात की ठीक आहे, मला हाच जॉब करायचा आहे, 9 to 5 जॉब करायचा आहे, मला आयुष्यात स्ट्रेस नकोय, मला एवढंच करायचं आणि जी काही करिअर पाहत असते त्याच्यातून पुढे जायचं आहे, मान्य, काही प्रॉब्लेम नाही. काही काही लोक असेही असतात की नाही, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, स्वतःचं काहीतरी उभं राहायचं आहे. आणि खास करून मी हे आपल्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो, कारण आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये फायनान्शियल लिटरसी हा कोर्स सुरू केला होता. आपण अनेक लोक आणि खास करून आपल्या मराठी माणसामध्ये एक विचार असतो की पैशापासून आपण लांब राहायचं. पैशापासून लांब राहायचं म्हणजे उद्योगधंद्यापासून लांब राहायचं, धंदा स्थापितच नाही करायचा. कुठेतरी आपल्याला ते गैर वाटतं, चुकीचं वाटतं, ते आपण मनातून काढलं पाहिजे. जर तुम्ही उद्योगधंदा उभारू शकलात तरच तुम्ही पुढच्या नोकऱ्या निर्माण करू शकाल. आणि आजच्या जगामध्ये आपण पाहतोय जे कोणी यशस्वी ठरत आहेत ते भरकटत नाहीत, पण जो एक मेन मार्ग असतो त्याच्यापासून थोडं बाजूला विचार करण्याची क्षमता ठेवतात. आज तुम्ही पाहताय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ नका, पण व्हॉट्सअपमध्ये गेल्यानंतर मेटामध्ये पण तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतं. मध्यंतरी मी जावेद अख्तर साहेबांचं एक असंच इंटरव्ह्यू पाहत होतो आणि त्याच्यात त्यांना विचारलं होतं की तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल काय वाटतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जग बदलू शकतं का. त्यांनी साफ उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं नॅचरल स्टुपिडिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या दोघांमध्ये जर काही निवडायचं असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स निवडीन. आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण काही मोठं भूत नाहीये, तसं पाहायला गेलं तर सोपं आहे. जो आपण विचार करतोय, जे तुम्ही सर्च करता, तर इथे इंस्टाग्रामवर किती लोक आहेत, आई वडिलांनी डोळे बंद केले तर मग सगळे हात वरती करतील, जरा आहेत ना, सगळे आहेत ना, घाबरताय का, हात वरती करा. नाही, तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे सगळ्यांचं, सगळे आहेत ना. आता त्याच्यात तुम्ही बघा, हे खूप सोपं बेसिक उदाहरण आहे, हे काही जास्ती डीप उदाहरण नाहीये, पण तुम्ही जे बोलता 4 चौघांमध्ये किंवा मित्रांमध्ये बसून बोलता, एखादा चॉकलेट बद्दल बोललात, कॅडबरी बद्दल बोललात, बरोबर पुढच्या मिनिटाला त्याची ऍड येते की नाही, म्हणजे ते सगळं ऐकत आहे. आणि हे ऐकणं हे कुठे ना कुठेतरी मशीन लर्निंगमध्ये जातं. मग पुढच्या ज्या ऍड्स असतात तुमच्या किंवा पुढचे जे सर्चेस असतात, पुढचं तुमचं ते FYP असतं, ते सगळं हे त्या तुमच्या सर्च प्रमाणे किंवा तुमच्या विषयांप्रमाणे ते यायला लागतं. तसंच तुमची स्वप्न पण असतात. मनात जे तुम्ही ठेवलेलं आहे की मला हेच घ्यायचं आहे, हेच प्राप्त करायचं आहे, मला इथपर्यंत पोहोचायचं आहे, जेव्हा तुम्ही त्या गोष्टीबद्दल तुमच्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये बोलायला लागाल, तुमची जी एक कंपनी असते ती त्याच्याबद्दल ठेवाल,
तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा सर्च इंजिन असतील, तसे तुमची पण स्वप्न आणि तुमचा पण मार्ग त्याच सर्च इंजिन प्रमाणे तुम्हाला त्या तुमच्या ध्येयाच्या जवळ न्यायला सुरू करेल. मला वाटतं ती एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मी जी तुम्हाला माझ्या घरातून म्हणजे माझे आजोबा जे सांगायचे, मला माझे वडील जे सांगत असतात, जे मी त्यांच्याकडून पाहत आलेलो आहे, दोनच गोष्टी आहेत. मी जास्ती तुमचा वेळ घेणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे वाचन हे तुमचं असलंच पाहिजे. पुस्तकं ही तुमच्या आजूबाजूला असायलाच पाहिजेत आणि पुस्तकांमधून तुम्ही काय वाचताय. जी काही काही लोकांची पद्धत असते पुस्तक एकदम नीटनेटकं ठेवायची. माझी पद्धत आहे थोडी हायलाईट करत राहायचं जे आवडतं ते. पण पुस्तकं कुठच्याही भाषेतली पुस्तकं असो, मग मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, वाचन हे तुमचं असलंच पाहिजे. वाचाल तर वाचाल हे माझे आजोबा सतत सांगायचे. वाचन तुमचं सकाळच्या बातमींचं असायला पाहिजे, वृत्तपत्रांचं. वाचन हे तुमचं ऑनलाईन न्यूजचं असायला पाहिजे. ट्विटर असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा पुस्तकं असतील, वाचन असायला पाहिजे. आणि दुसरं, भाषा जेवढे तुम्ही शिकू शकाल ते पण फार महत्वाचं आहे. कारण तुम्ही जेव्हा जगभरात जाता, कुठे ना कुठेतरी आपल्या मनात असतं की रे मी ह्यांच्याशी बोलू शकत नाही आहे. म्हणजे आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान असायलाच पाहिजे. आपली मातृभाषा आपल्याला नीट आलीच पाहिजे. पण त्याच सोबत जेवढ्या तुम्ही भाषा शिकाल, जगभरात तुम्ही पहा, जे जे देश पुढे गेलेले आहेत, भाषेच्या ताकदीवर गेलेले आहेत, सायन्सच्या ताकदीवर गेलेले आहेत आणि इनोव्हेशनच्या ताकदीवर गेलेत. मला वाटतं जास्ती मला तुम्हाला काही ओझं टाकायचं नाही तुमच्यावर की तुम्हीच सगळं हे काही जग बदलू शकाल. जग बदलण्याची प्रत्येकाला गरज नसते. आणि म्हणून मी सांगतो, जेवढं तुम्हाला झेपतं, जेवढी तुम्हाला आवड आहे तेवढंच करा. पण ते करत असताना सगळ्यात चांगलं कराल हाच विश्वास तुमच्या मनामध्ये ठेवून तेवढीच जर मेहनत केली तर निश्चितपणे आज जसं तुमचं इथे गुणगौरव तुमच्या मार्क्ससाठी होत आहे, कदाचित पुढच्या 5-10 वर्षामध्ये तुम्ही जगात काहीतरी वेगळं केलं असाल किंवा एक व्यक्ती म्हणून चांगले पुढे आला असाल आणि त्याच्यासाठी तुमचं आजूबाजूला तुमचे सगळे आहेत ते कौतुक करत राहतील. मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि तुर्तास इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.